हे बघा ना, पुढे माझ्या दोन ट्रक चाललेत, 1 2 3 ट्रक आहेत. आपण आरामात ये. अरे पकडते मी दोन नाही आपण गुड मॉर्निंग. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आहोत दहिसर जवळ. दहिसरवरून आपला प्रवास सुरू होतो आहे ते वांद्री लेकपर्यंत. वांद्री लेकला आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे, कंटिन्यू राहा. चला आपण आता भेटू मोठं फोटो ब्लॉग. नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा आपल्या एक मराठी चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि आता आपण चाललेलो आहे वांद्री लेक एक्सप्लोर करायला. पाणी असेल की नाही आयडिया नाही आहे. आता आपण दहिसरवरून निघालो आहे. जसं तुम्हाला श्रावणीने सांगितलं, दहिसरपासून जर्नी आपण स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे, इथून अंतर आहे ऑलमोस्ट पकडा 60 किलोमीटर असेल. ठीक आहे, आता किती वेळ लागतोय बघूया, प्रवास कसा होतोय. सकाळी निघालो तेव्हा पाऊस होता, आता एकदम ऊन. आता वाजलेले आहेत 7:30, सकाळचे 7:30 आणि आपला टाइम दाखवतोय 1.5 तास. ए बाबा, जा की लेफ्टला राहा. ठीक आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी पण जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर वांद्री लेकला चाललेलो आहे. तर आता कसा एक्सप्लोर होतोय, काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते बघूया. कारण तिकडचे रोड खूप छान आहेत, म्हणजे आजूबाजूला ग्रीनरी आहे, मध्ये एक छोटासा रोड आहे. तसं खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन पाहायला मिळतील आपल्याला. वांद्री लेक तर खूप लोकांनी एक्सप्लोर केलं आहे, पण काय काय तिकडचे हिडन प्लेस आपण बघायचा प्रयत्न करूया. पाणी आहे की नाही ती मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, चला. आता पाऊस, वरुण देव आपल्याला काय इशारा देतोय माहिती नाही. आता बघूया, वरुण देव बरसला तर चांगलीच गोष्ट आहे, मजा तर येणारच आहे. ठीक आहे, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. चला. हे बघा ना, पुढे माझ्या 2 ट्रक चाललेत, 1 2 3 ट्रक आहेत. हा जो तिसरा ट्रक आहे, त्यांनी समोरच्या ट्रकला आहे ना 2 वेळा दाबलं. बरोबर आहे, म्हणजे तो 2 ट्रकमधून ओव्हरटेक करत होता, याने मुद्दामून मागून गाडी जोरात घातली आणि त्याला परत राईटला यावं लागलं. बरोबर आहे, पण ह्यांनी जर स्पीड स्लो केला असता तर त्याला जायला मिळालं असतं. मग त्याला आला राग, तो आला मागून जोरात आणि त्याला ओव्हरटेक करून तो पुढे निघून गेला. ते बघा, तुम्हाला दिसते ज्या पुढचा जो ट्रक आहे ना, पेट्रोलचा ट्रक, त्याच्या पुढचा ट्रक. म्हणजे ट्रकवाले पण एक दुसऱ्याला दाबतात. हे आता बघितलं मी, जेव्हा त्याने दाबलं तेव्हा नंतर मी कॅमेरा ऑन केला बरं का. मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं. हा जो रोड त्यांनी बनवलेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने, हा जो कॉन्क्रीटचा रोड केलेला आहे. काय काय ठिकाणी एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना सर मित्रांनो, जर तुमचं लक्ष नसेल ना तर सर्व गाडी उलटी. 4 व्हीलर पण असेल तर आपटते, आणि 2 व्हीलर तर बापरे उलटी, म्हणजे टायर खुचून उलटा डायरेक्ट माणूस पडेल, असे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. आणि जेव्हा हा रोड तयार होत होता, ज्या म्हणजे ओल्या सिमेंटवर गाड्या चालल्या कसे खड्डे होतात, असे लाईनी पडतात, त्या लाईनी अजून तशाच्या तसाच आहेत. त्या लोकांनी बरोबर केल्या नाही, कारण की त्या लाईनीमध्ये जर गाडी टायर घुसला ना तर ॲटोमॅटिक टायर टर्न होतो. कळलं तुम्हाला, म्हणजे स्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर जेव्हा तुम्ही या बाजूला याल गुजरात हायवेला, त्याला सांभाळून चालवा, कारण की ते ट्रक, हा बघा ट्रक बघा, ट्रकचं स्पीड बघा ना. आपण 60च्या स्पीडला आहे, तो ट्रक पण 60च्या स्पीडला आहे. म्हणजे यांच्या स्पीडमुळे तो एकदम जबरदस्त, आजूबाजूला माणूस घाबरून जाईल अशी स्पीड असते त्यांची. ठीक आहे, चला जाऊ द्या, ते का सुधारणार नाही आहे. ठीक आहे, अचानक क्लायमेटमध्ये चेंज.
बघा सगळेजण थांबलेत रेनकोट घालण्यासाठी. ग्रीनरी बघा आमच्या इथे वसईमध्ये ग्रीनरी बघा. आता ऑलमोस्ट आपण वसईमध्ये पोचलो आहे. आता पुढे अजून 30 किलोमीटरचा पल्ला आहे. तर बघूया रोड कसा आहे माहिती नाही मला, खूप दिवसानंतर चाललोय. आणि जे व्हॅल्युएबल आहे तर ते सगळं बॅगेमध्ये टाकून श्रावणीच्या रेनकोटच्या आतमध्ये बॅग घेतलेली आहे. कारण की चार्जर आहे त्याच्यामध्ये, बॅटरीज आहेत, पॉवर बँक आहे, मोबाईल्स आहेत. बघा आता पाऊस पडत होता आणि आता गेला. बघ बघ पाऊस बघ कसा आहे. रेनकोट घालायला लावतो होता बरोबर विनाकारण. एक रेनकोट घातलं ना, प्रॉब्लेम काय, मी घातलाय पांचो. माझा पांचो वेगळा, तिचा पांचो वेगळा. तर पांचोमध्ये कसं आहे, पाऊस गेला ना तर लगेच गरम होतं आणि बाहेरून रेनकोट सुकलेला असतो पण आतून मॉइश्चर पकडतो. मॉइश्चर पकडल्या कारणाने आतमध्ये माणूस ओला होतो न पाऊसमध्ये भिजता. असा सीन आहे. आपण वांद्री लेकच्या दिशेने आतमध्ये टर्न घेतलाय. 2 ते 3 किलोमीटर वांद्री लेक आहे इथे. आणि आता आम्ही थोडा विचारपूस केली तर कळालं की डॅम ओव्हरफ्लो झालेला नाही आहे. डॅममध्ये भरपूर पाणी आहे पण डॅम अजून ओव्हरफ्लो झालेला नाही आहे. म्हणजे एवढा पाऊस झालेला नाही आहे इकडे. यावर्षी आपल्या इथं खूप कमी पाऊस झाला आहे. बाहेरच्या ठिकाणी पाऊस झाला आहे पण पालघर जिल्ह्यामध्ये खूप कमी. बघू ऑगस्टच महिना आहे. आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडला तर पडला, नाही तर नाही. गणपती कसला गाजवतोय काय म्हणजे, आताच नाही गाजवत तर गणपती काय गाजवणार आहे. रोड बघा इकडचे एक नंबर आहेत. बघा भाताची शेती आहेत. हे जे आहे ना, हेच पाहिजे आपल्याला. रोड आणि ग्रीनरी बघा. हा 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 एक नंबर. आणि पाऊस पडत नाही असं नाहीये, पडतोय म्हणतो की ग्रीनरी आहे. पण जसा पाहिजे धोधो ना, म्हणजे धरणं बिरणं वाहून गेली पाहिजे, हा नद्या सगळ्या भरल्या पाहिजे, लेक सगळे भरले, तसा नाही पडत आहे. हे बघा सगळे रायडर तिकडे जाऊन आलेत. आज आपल्याला लेट झालंय आणि आपलं अंतर जास्त होतं. 60-70 किलोमीटरचं अंतर होतं आपलं. बघ ना आता पुढे जाऊ आपण जरा. बघ कुठपर्यंत आहे काय. लास्ट टाइम गेलो होतो का आपण दोघे मध्ये शाईन होती तेव्हा कुठे गेलो होतो नक्की. मित्रांना शायद आपल्याला रेनबो दिसेल कारण की पाऊस आणि ऊन दोन्ही आहे. बघूया. गावाची घरं बघ ना, मला अशी घरं आवडतात. शांत सगळं आपलं, मगजमारी नाही. त्याला बिल्डिंग मध्ये जाम मगजमारी असते. कुत्रा भुंकला तरी पण मगजमारी. हा गाडी इथे पार्क करू नका, तिथे पार्क करू नका, जाम मगजमारी असते. सगळं पाणी पण आपलं, लाईट पण आपली, जागा पण आपली, पार्किंग पण आपली. काय ग. हा हा आता इथे रस्ता ओला, अगोदर रस्ता सुका होता. सडनली क्लायमेट चेंज होते इथं क्षणाक्षणाला. बघा आता पाऊस लागतोय. 2 किलोमीटर जास्त आलो आपण ना ग. नाही बरोबर आहे सर. हो ते तर उतारावर रस्ता बनवलाय का आता. चला फायनली आपल्याला रोड सापडलेला आहे. कदाचित माझा असा अंदाज आहे. चला रोड थोडा ऑफ रोडवाला आहे. कारण की इथे आम्ही अगोदर फोटो पण काढलेले आहेत. थोडं ऑफ रोडिंग करूया. काय बोलतं राणी.
पुढे. तो क्या मालूम. चल तेरे को बताता हूँ. अरे बंद क्यों किया ये. अरे खाली जायचे ते बघ. अरे रस्ता चुकलो वाटतं आपण. बंद केलंय. हे बघ इथून खाली जायचंय. चला मागून जाऊया आपण. पुढे जाऊया परत. पुढच्या दिशेने जाऊया. हे बघ बाईकचे ठसे आहेत बघ इकडे. परत आपल्याला मागे जावं लागेल. घाबरू नको रे. आहे आपल्या टायरला ग्रीप. नको टेन्शन घेऊ. नाही आपटणार. दगडामध्ये थांब. अरे थांब तू. फारसच काय तर पावर नको द्यायला गाडीला. फायनली आपण U-टर्न घेतला आहे. जिथे आपण मी बघितलं होतं आपण तिथेच थांबावं लागेल. कारण की एका ठिकाणी घुसलो होतं आपण. ते तुम्ही बघितलं तिथे डेड एंड आहे. त्यांनी डेड एंड केला आहे. अगोदर नव्हता डेड एंड तिथे. त्यांनी सायकलिंग करायला आम्ही येतो या बाजूला. तर तिथे आम्ही गेलो होतो सायकलिंग. तुम्हाला फोटो दाखवेल त्याचे. आम्ही सायकलिंगला गेलो होतो ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण कुठे कुठे काय काय शोधतोय ते. गाडी बोलते आता मी गरम झाली आहे मला आराम दे. कारण की ऑफ रोडमध्ये गाडी गरम होते. पाऊस आला परत. क्षणाला वातावरण चेंज होते. या फायनली आपण पोचलेलो आहे लेक जवळ. लास्ट टाइम तानचा बोलीला वांद्रेला घेऊन आलं चुकून. म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट करता ना. तुम्ही खोटं बोलले माझ्याशी. हा बरोबर आहे. पण पाणी भरपूर आहे. तरी पण पाणी कमीच आहे ना. हा नाही बरोबर आहे. अरे सुपरमॅन होऊन जाईल. काय नाही रे. सुपरमॅन होतोय. हा आपण पाणी नव्हतं तर तिथपर्यंत गेलो. हो हो मला माहिती आहे. माझ्या डोक्यामध्ये ना वेगळंच काहीतरी चाललंय. तुला माहिती आहे का. तुमचं वेगळं काढून घेऊन बरोबर. अरे हो खरंच. मला बोलले तानसेला आणलाय. एक नंबर लेक आहे. हे बघा एक नंबर लेक आहे. समजलं समजलं. पाणी कमी आहे बोललो ना तुला मी. पाणी कमी आहे. इथपर्यंत असतं पाणी. हॅलो तो बोला ना डॅम ओव्हरफ्लो झाला नाही अजून. हे बघा हेच ते झाड. या झाडाला कोण तुम्ही फोटो काढतोय तू. हेच लास्ट टाइम पाणी आहे ना इथपर्यंत होते बघा. या इथपर्यंत आला तू. हे बघ आला. आला तू. लास्ट टाइम पण आला होता. आता पण आलाय. माणसं जनावर विसरत नाही रे. हो काय नाही माझ्याकडे खायला.
पण जाऊ शकतो आपण एकदम टॉपला. तिथं तो होतो. तिथं ना तू तिथं बोलला ना पुढे नाही चालत जायला आहे. दुसरी गोष्ट ना खूप शांत आहे इकडे, खूप शांत आहे इकडे. हां आणि उभी राहते ना मला असं फोटो काढायला. चला जा उभी राहते मी फोटो काढतो. चालत जाते. माझ्या मागे लेक आहे बघा किती मोठा आहे बघा. आणि डॅम कुठे लागलं आपल्याला? डॅम तिकडे. हा पूर्ण लेक आहे बघा माझ्या मागे. हे बघा तुम्हाला लेक या दगडावर बसलोय मध्ये बरोबर. आणि पूर्ण लेक आहे. जाऊ नका पुढे पुढे जायला रस्ता असा उतार आहे तो. मग पाण्यामध्ये उतार नसणार, डीप नसणार. फोटो वगैरे काढले इथे आम्ही. जास्त काय नाही इकडे, जस्ट आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं. शांत जागा आहे, जास्त कोण लोक येत नाही इथे ऍक्च्युली. त्याच्यामुळे जरा चला अजून पुढे बघू काय. बरोबर हे पूर्ण भरणार ना मग डॅम मधून पाणी ओव्हरफ्लो होणार. हे अजून लेकच भरलं नाहीये. आता आम्ही जिथे बसलोय ना, जिथे बसलोय मी इथे बसलो, ह्या दगडावर बसलोय. आणि ह्या दगडापासून वरची जी पायरी दिसते तुम्हाला बघा, पायरी 2 माणसं बसले तिथपर्यंत पाणी असतं ऍक्च्युली. तिथून मग पाणी जेवढं भरल्यानंतर मग डॅम मधून ओव्हरफ्लो होतो. आता पाऊसच कमी आहे म्हणून पाणी पण कमी. संपूर्ण बाजूने एकदम पूर्ण ग्रीनरी आहे बघा. त्या बाजूला पण लेकच्या पूर्ण बाजूला तुम्ही ना या झाडाच्या बघा हे झाड आहे. ते झाडाचे इथे फोटो काढले होते आम्ही खूप सारे. तुम्हाला दाखवेल मी स्लाइड शो करून. ऊन येते म्हणून इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. आमच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. तुम्हाला तिथे व्हिडिओ आणि फोटो भेटेल. श्रावणी हर्ष झरेकर 23 आयडी आहे आणि माझा आयडी आहे आपला चॅनलचा अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा. स्क्रीनच्या खाली लिहिलेलं आहे अल्टिमेट जर्नी विथ झरेकर आणि लेफ्ट साईडला आपला लोगो आहे. प्लस फेसबुकला पण फॉलो करा. फेसबुक आहे आपलं सेम अकाउंट अल्टिमेट जर्नी विथ झरेकरचं पेज आहे, त्याला पण फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. संडे आमचा असंच जरा बाहेर टंगळमंगळ असते आमची. ते आम्ही जरा व्हिडिओ वगैरे बनवतो अशाच स्पॉटवर जाऊन. हिडन स्पॉट बोलतात त्याला, हिडन स्पॉट. म्हणजे नेचरच्या जवळ. आता खूप सारे रायडर आता लोक नाही ज्यांना माहिती आहे ते रायडर लोक येतात इकडे राईड म्हणून, एक चांगली म्हणून राईड म्हणून येतात इथे. 2 तासाची हार्डली. मुंबईवरून 2 तास. म्हणजे मुंबईवरून तुम्ही येत असाल तर मॅप देतो आम्ही. 120 किलोमीटर लोकेशन पण देतो आणि मॅप पण देतो. 90-100 किलोमीटर होईल. हो. हां. आणि जर वसई विरारवाले असाल तर 60 किलोमीटर. 60 60 किलोमीटर पण नाही, 40-50 किलोमीटरच्या अंतरावर आहे बस. वर आलोय आपण खालून. ठीक आहे जाऊया. चला जाऊया.
चला वर जाऊया आपण जरा, चांगला व्ह्यू भेटेल आपल्याला. हे बघा, मगाशी आपण तिकडे होतो बरोबर आहे, तिथून चालत येऊन आपण, गाडी आपली तिकडेच आहे, तिथून चालत येऊन आपण वर आलो आहे. हा पूर्ण लेकचा परिसर आहे. हे बघा, हां आता वर जायचं आपल्याला, वरतून एक व्ह्यू घेऊ आपण. ठीक आहे, चल ग. चढ, मी पण चढतोय ना आता. हे बघा खाली. हा अजून वर जाऊया आपण थोडंसं वर. कळसुबाई ट्रॅकिंग असंच आहे, काय काय ठिकाणी असंच आहे का कळसुबाईला. जाऊया आपण. मी एकटा जाऊ मग. फायनली आपण वर आलेलो आहे. तू नाही येणार मग? मी ऑल द बेस्ट का बोलते मग? ऑल द बेस्ट म्हणजे तुझा एकटा, मी नाही येणार. राजगड माहिती आहे ना तुम्ही गेलं तर? हां हे जास्त 90 डिग्री स्टार्ट. चल ये आरामात ये. अरे पकडते मी दोन्ही साईडला बिंदास. चला वाकडा, आपल्याला सवय आहे रे. बघा किती एकदम स्ट्रेट आहे. एकदम स्ट्रेटच आहे हा कळसुबाई सारखा. कळसुबाई कळसुबाई करते जसं की जाऊन आले. अरे कळसुबाई जाऊन आलो नाही आपण, जाऊया का आपण? हां जाऊया. चल मला काय, मी रेडी. आता हे जरा जावं लागेल. हां आणि संडेला नाही माहिती आहे ना तुम्हाला, वीक डेज मध्ये जायचं आपल्याला. किती पाऊस आहे पडल्यात. कुठे पण ट्रॅक. हां कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅक वगैरे करायचं असेल ना, इथून जर तुम्हाला ट्रॅक वगैरे करायचा असेल तर प्रोफेशनल फर्स्ट टाइम जेव्हा जाणार तुम्ही, ते प्रोफेशनल ट्रॅकर्स बरोबर जावा. आणि वीक डेजमध्ये जावा, विकेंडमध्ये अजिबात जाऊ नका. कारण की कळसुबाईचा ट्रॅक जो आहे फक्त 2 फुटाची. हो चढताना दिले. फक्त कळसुबाईचा ट्रॅक फक्त 2 फुटाचा हे आहे. त्या 2 फुटामध्ये मासे येणार पण जाणार पण. ते विकेंडच्या वेळेला होतं. विकेंडच्या वेळेला पाऊस आहे ना मंडळी तिथे, त्याच्यामुळे तुम्ही जाताना जर समजा कोणत्या रूटने गेलात, पावसामुळे ते रूट नाहीसे होतात. तर तिथे टॅग्स दिलेले आहेत ट्रॅकर लोकांनी. ऑरेंज कलरचे फ्लॅग्स किंवा चॉकलेटचे रॅपर असतात, ते त्यांची निशाणी असतात रोडची. हां मग ते त्यासाठी ना वीक डेजमध्येच जायचं आपल्याला, विकेंडमध्ये जायचंच नाही. ठीक आहे चला आपण जाऊया आता गाडीकडे. व्ह्यू बघितला वरून मस्त आहे. पुढच्या महिन्यात भंडारा परत करणार आहे. पुढच्या महिन्यात भंडारा जरा परत करायचं बोलताय. नाही वसुंधरा तर बघितलंय. हे कुठे बघितलं वसुंधरा? तो तर रंधा होता. हा रंधा. म्हणजे आपल्याला आपण काय केलं माहिती आहे का, ट्रॅफिक जाम असल्यामुळे आपल्याला तिथे जाता नाही आलं ॲक्च्युली. रतनगडचा रोड जाऊया, नेकलेस, वसुंधरा, सांदन व्हॅली, कोकण कडा सगळं दिसतं जाताना. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण तो रूट घेऊया. या वेळेला जरा गडबड झाली. ठीक आहे. हो हे बघा मॅडम, ती कॅमेरामध्ये यायचे तिला. कॅमेरामध्ये नाही, हे लोकेशनच एवढं छान आहे तर फोटोग्राफी करणारच ना लोक. ओके सगळे लोक जे मुंबईवाले त्यांना थोडी नाही हे सगळं जाणार आहे इथे. बरोबर. त्यांना काय नॅशनल पार्क जाऊन नॅशनल पार्क जाऊन दुसरं काय नाही आहे. पाण्याची फक्त दर ठेवली नाहीये त्या लोकांनी. बरोबर. हा आणि जाऊन मरीन लाईन्स, बँड्रा, हा अजून काय मुंबईकरांना फिरण्यासारखं काहीच नाहीये. आणि मॉल मध्ये जातील मॉल मध्ये. हे सगळं थोडी ना करता तुम्ही लोक. बरोबर. आपली गाडी आपली पॅन्थर तिकडे उभी आहे, चिखलाने माखलेली आहे. आता बारिश सीजन में वैसी होएगा. पण आपल्याला चिखलाने गाडी भरले माखलेली आवडत नाही ना. रागवली ती लगेच. चला चला आपलं पांढरी लेक बघून झालेलं आहे. ठीक आहे.
या वांद्रे गावामध्ये, गावाचं नाव पण वांद्रेच आहे. ठीक आहे. आता हे बघा, ही मॅडम ती कुठे उभं राहिली बघा, बघा बघा बघा, तुम्हाला दिसेल सगळे रायडरचा ग्रुप आलेला आहे आता. हो हो, RX आहेत. फोटो काढते मॅडम आता, थांबा जरा 1 मिनिट. ती बघा कुठे गेली पळत बघा. रीलसाठी माणूस केवढा. मी बोलतो सकाळी तिला की वॉक कर, तर नाही, रीलसाठी एवढी पळत गेली पुढपर्यंत. आता आपण चालू घरच्या दिशेने. तरी पण आपण नेहमी घरापर्यंत. हो हो, हा डॅम बघा. अरे शिडी आहेत रे तिथे, ते बघ. जायचं का? हे बघ, इथूनच जायचंय. हे बघा, इथून जायचंय. इथून जायचं वरती, तिथे वरती डॅमवर जाता रस्ता आहे, पण आपल्याला जायचं नाही. धरण परिसर जरा असं सुरक्षित. 1 महिना ती 10 वाजेपर्यंत झोपली आहे. एप्रिलमध्ये, जसं मे मध्ये सॉरी. आणि जसा मे संपला, मुलांची शाळा सुरू झाली, तसं ती सकाळी लवकर 5, 5:15, कारण की मी स्वतःच जातो 5:30ला. 5:30-6ला मी निघतो घरातून. तर माझा टिफिन, मुलांचा टिफिन सगळं रेडी करते ती. म्हणजे तिच्या नंतर मग ती वर्कआउट करणार. त्याच्यानंतर मग तिचा मील घेणार, आंघोळ करणार, सगळं तिचं अप टू डेट टाइम टेबल आहे बाबा. ठीक आहे, सांगितलं मी सबस्क्रायबर आपल्या लोकांना. श्रावणी एकदम टाइम टेबल पंक्च्युअल, एकदम आळशी नाही आहे. त्याला सगळं व्यवस्थित डाएट बेट फॉलो करते, वर्कआउट पण करते. वेट लॉस केलं आहे तिने. आता तिला मी जिममध्ये ॲडमिशन घेऊन देणार आहे माझ्याबरोबरच. तर आता अजून ती बारीक होणार. तुम्हाला दिसेल 2-3 महिन्यामध्ये व्हिडिओमध्ये ती बारीक होईल का. आता आपण हायवेला पोचलो आहे, वांद्रेतून बाहेर निघून. खूप छान गाव आहे आणि जास्त लोकवस्ती नाही आहे तिकडे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा, कारण की आमच्या साईडला इथे ग्रीनरीज खूप आहे, त्याच्यामुळे मुंबईची लोक पण इकडे येतात.